हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच हेमंते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिकाः चेरुर हविषं भुंजानाः कात्यायन्यर्चनं व्रतम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे राजा, याप्रमाणे गोकुळामध्ये किंवा वृंदावनामध्ये भगवंताची ही लीला चाललेली असताना आता सगळ्या वृंदावनातल्या गोकुळातल्या गोपिकांना, लहान लहान मुलींना भगवान कृष्णाबद्दलचं आकर्षण वाटू लागलेलं आहे. आणि हे अत्यंत स्वाभाविक आहे. या आकर्षणामध्ये कुठेही आपल्याला केवळ रतिभाव दिसत नाही, तर हा केवळ स्वाभाविक अशा प्रकारच्या स्त्रियांचा स्वभाव आहे. तेव्हा स्त्रियांच्या मनाप्रमाणे, स्त्री मनोवृत्तीनुसार कुमारिकांच्या मनामध्ये हा भगवान गोपालकृष्ण आपला पती व्हावा अशा प्रकारची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्याप्रमाणे त्यांनी कात्यायनी व्रत सुरू केलं. ज्याप्रमाणे दररोज सकाळी उठायचं, यमुनेवर जायचं, स्नान करायचं आणि तिथे देवीची मूर्ती, वालुकामय मूर्ती तयार करायची आणि तिची पूजा करायची. याप्रमाणे हे कात्यायनी व्रत सुरू केलं. असं करता करता गंध, धूप, दीप सगळं अर्पण करायचं कात्यायनी महामाये. आणि या कात्यायनी देवीला, भगवती देवीला प्रार्थना करायची, हे देवी कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिम्मे कुरुते नमः. हे देवी, आम्ही तुमची प्रार्थना करत आहोत, तुम्हाला नमस्कार करत आहोत. नंदाचा पुत्र जो कृष्ण आहे तो आमचा पती व्हावा अशा प्रकारची इच्छा एक कुमारिकांची स्वाभाविक अशा प्रकारची सलज्ज भावना या ठिकाणी प्रगट झालेली आहे. आणि असं करता करता 1 महिना होत गेला. 1 महिना झाल्यानंतर एवं मासं व्रतम चेरुः कुमार्य कृष्ण चेतसः. कृष्ण पाहत होते ह्या मुली सकाळी उठून कुठे जातात, काय करतात. घोळकाचे घोळका दिसू लागला. सकाळी उठतात सूर्योदयाच्या प्राग आणि मोठ्या लाजत मूर्खत जातात, लाजत मूर्खत येतात. कृष्णाने बारीक लक्ष ठेवलं आणि एके दिवशी ह्या सगळ्या मुली स्नानासाठी गेलेल्या असताना कृष्ण त्यांच्या मागोमाग गेले. ज्या सगळ्या मुलींनी आपापली वस्त्र कदंबाच्या झाडावर ठेवलेली होती, कृष्ण तिथे गेले लपून छपून आणि कदंबाच्या झाडावर चढून त्या ठिकाणी त्या वाळुकेमध्ये किंवा पुलिनीमध्ये जे वस्त्र ठेवलेले होते कदंबाच्या झाडाच्या बुंद्याशी, ते वस्त्र उचलले आणि कदंबाच्या झाडावर चढले. सगळ्या स्त्रिया बघू लागल्या, सगळ्या मुली बघू लागल्या. आणि मग मात्र कृष्णाला म्हणाला, अरे कृष्णा, हे बरं नाही, तू आमचे वस्त्र घेतलेस. आता आकंठ मग्न. हा महिना कोणता होता, तर हा हेमंत ऋतू चाललेला होता. हेमंत ऋतू हा पूर्ण गारव्याचा, थंडीचा महिना. पूर्ण थरथर थरथर कापून सगळ्या स्त्रिया, सगळ्या मुली गार अशा प्रकारच्या पाण्यामध्ये स्नान करत होत्या. आकंठ मग्ना, अगदी त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी होतं. थरथर थर कापत होत्या. गारवा होता, वारं होतं आणि नदीचा तो गारवा. आणि या सगळ्या स्त्रिया, सगळ्या मुली स्नान करत असताना भगवान गोपालकृष्णाने त्यांचे वस्त्र हे मात्र कदंबाच्या झाडावर नेऊन ठेवले. आणि सगळ्या मुली म्हणू लागल्या, कृष्णा, आमचे वस्त्र आम्हाला परत दे. कृष्ण हसू लागले, चेष्टा करू लागले, मस्करी करू लागले. आणि ते म्हणायला लागले, हा पण तुम्ही हे कशासाठी करता, कशासाठी स्नान करता सकाळी सकाळी, हे आम्हाला सांगा. कोणीच सांगायला तयार नाही. का? त्या कसं सांगतील. अत्यंत सलज्ज अशा प्रकारची भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. आणि त्या म्हणाल्या, आम्ही नाही सांगणार, परंतु आमचे वस्त्र दे. वासांसी कृष्णम गायन्त्यो. आधी त्या विनंती करू लागल्या.
तरी कृष्ण देईना, हसू लागला, त्यांची चेष्टा करू लागला. तेव्हा त्यांनी सांगितलं, कृष्णा आम्ही नंदाला सांगू, तुमच्या वडिलाला सांगू की कृष्णाने अशा प्रकारचं या ठिकाणी खोडी केली. कृष्ण म्हणलं, सांग, काही होत नाही, माझ्या नंदाच्याही पलीकडे जा. वासांसी कृष्ण गायन त्यो. नाही कृष्णा, असं करू नको. सत्यम ब्रवाणी नो नर्म यदुयम व्रत कर्षिता. कृष्ण म्हणतात, पण मला सत्य सांगा ना, तुम्ही हे कशासाठी करता? एवढा व्रताने तुम्ही कर्षित झालात, एवढं व्रत तुम्ही करता, अनुष्ठान करता, ह्या देवीची पूजा करता, गारव्यामध्ये सकाळी येता, का करता ते सांगा. तसे तत्फलितम दृष्टा गोप्या हरिम पिळता. तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर मी या ठिकाणी तुमचे वस्त्र देऊन टाकेल, परंतु कोणी सांगायला तयार नाही. आकंठ मंगना शीतो दे, थरथर थरथर कापू लागल्या. गारवा होता आणि मग मात्र सगळ्यांना रडू येऊ लागलं. त्या रडायला लागल्या, कृष्णा हे पा, आमचे वस्त्र दे. आणि मग कृष्णाला दया आली. कृष्ण म्हणले, हे पा, हे मुलींनो, तुम्ही ज्यासाठी हे वस्त्र, हे व्रत करायला लागलात ना, हे व्रत तुमचं पूर्ण होणार नाही. ज्यासाठी तुम्ही हे व्रत करायला लागलात त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. आम्हाला फळ मिळणार नाही मिळणार. म्हणजे का? अहो, असं फळ मिळत नसतं, कारण तुम्ही विवस्त्र होऊन स्नान करता. हे वरुणाचा अपमान आहे. या ठिकाणी शास्त्राची आज्ञा आहे की विवस्त्र स्नान करू नये. वरुण शाप देतो आणि त्यामुळं तुमच्या केलेल्या व्रताला देखील फळ मिळणार नाही. असं म्हणल्यावर मात्र सगळ्या रडकुंडी आल्या. नाही कृष्णा, असं नको म्हणू, आमचे वस्त्र परत दे. कृष्ण म्हणाले, पा, तुमचे वस्त्र तुम्ही घेऊन जा. हो म्हणले, आम्ही कसं घेऊन जाणार? आम्ही वस्त्र तुमच्या तिथे ठेवलेत आणि तू पळून नेलेस. तू नेलेस तर तू आणून दे. त्या कृष्ण म्हणाले, नाही, हे वस्त्र तुम्ही एक एक तरी घेऊन जा, नाही तर सगळ्या आल्या तरी चालतील. याप्रमाणे श्रीकृष्णांनी त्यांची परीक्षा पाहिलेली आहे. आता मुद्दा असा आहे की कृष्णाच्या या चिरहरणाचा जो प्रसंग आहे त्यावर अनेक लोक आक्षेप घेतात, परंतु यांनी आध्यात्मिक दृष्टीने असा मुद्दा उपस्थित केलेला आहे हनुमान पोद्दारांनी. ते म्हणतात की कृष्णाने त्यांच्या व्रताची परीक्षा पाहत असताना त्या किती निष्ठावान आहेत हे पाहिलं. त्या आपल्या देहाची काळजी करतात का पाहिलं. आपल्या देहाभिमान किंवा देहाचा जो गर्व आहे, देहाचा जो अभिमान आहे, देहात्मबुद्धी आहे, ती त्यांच्या जवळ आहे का पाहिलं. त्या श्रीकृष्णाशी इतक्या तन्मय होत्या, कृष्णाच्यासाठी हे व्रत करत होत्या आणि म्हणून कृष्णाच्यासाठी त्या काही करायला तयार होत्या. फक्त कृष्णपती मिळावा, कृष्णाचा आपल्याला अंगसंग मिळावा, ही त्यांची अपेक्षा होती. कृष्णाची सोबत साथ संगत आपल्याला प्राप्त व्हावी, त्याचा स्पर्श मिळावा, ही त्यांची अपेक्षा होती. आणि यासाठी त्या सगळ्या प्रकारची त्याग भावना त्यांच्या मनात असल्यामुळं सगळ्या प्रकारचा त्याग करायला तयार झाल्या. त्यांनी कृष्णाने पाहिलं की या जर आपल्या स्वतःच्या देहाबद्दल ज्यांना जाणीव असेल तर या काही परिपूर्ण नाही, बघू द्या. आणि मग कृष्ण जेव्हा म्हणाले, तुम्ही तुमचे वस्त्र येऊन घेऊन जा, असं म्हणल्याबरोबर एक 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 मुली त्या पाण्यातून बाहेर येऊ लागल्या. आता इथं काय झालं, देहाबद्दलचा अभिमान संपला. मी देह आहे ही भावना संपली. देह माझा नाहीच आहे ही भावनाच संपली. आणि देहात्मवादी भावना संपल्यामुळं देहाबद्दलची आसक्ती ही संपली. आणि कृष्णाच्या लक्षात आलं की ह्या मुली आपल्या देहाबद्दल उदासीन आहेत. देहाबद्दलची भावना राहिली नाही. देहाला काय, देह काय होईल, देहाबद्दल आपल्याला लज्जा भावना जी आहे ती देखील गेली. का? जेव्हा देवाबद्दल आपण तन्मय होतो तेव्हा निर्लज्ज होतो, असं थोडक्यात त्यांनी म्हटलेलं आहे. की लज्जा हा फक्त वरवरचा भाग आहे, परंतु वस्त्राआड प्रत्येकजण नग्नच आहे. तेव्हा या दृष्टीने वस्त्र हे वरवरच आहे. हे वस्त्र जसं वरवरचं आहे तसं देह देखील वरवरचाच आहे. आतमध्ये आत्मा तेवढा शुद्ध आहे, तो पवित्र आहे. आणि ही भावना या मुलींच्या मध्ये निर्माण झाली. वस्त्र हा जसा देहावर झाकलेला असतो त्याप्रमाणे देह आत्म्यावर झाकलेला आहे. त्यामुळं वस्त्राचं जसं भान नाही तसं देहाचंही भान त्यांना राहिलं नाही आणि त्या बाहेर आल्या. त्यांनी भगवंताच्या जवळ आल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं की तुम्ही आता वरुणाची, तुमच्या या व्रतामुळं, तुम्ही नग्न स्नान केल्यामुळं वरुण तुमच्यावर नाराज झालेले आहेत. तेव्हा वरुणाची
तुम्ही क्षमा मागा, त्यासाठी हात जोडा. बस हात जोडा, तुमचं व्रत परिपूर्ण होईल. आणि श्रीकृष्णांनी त्यांना हात जोडायला लावलं. हात त्या दोघां सर्व स्त्रियांनी 2 हातांनी भगवंताला नमस्कार केला आणि भगवंतांनी ही वस्त्र देऊन टाकली. इथे शब्द वापरलाय त्यांनी, भगवान आहता वीक्ष शुद्ध भाव प्रसादिता. भगवंतांनी त्यांचा शुद्ध भाव पाहिला. त्यांचा शुद्ध भाव कोणता आहे की त्या देहात्मवादी नाहीत, देहाबद्दल उदासीन आहेत, देहाबद्दलची प्रीती त्यांच्या मनात नाही, देहाबद्दलची आसक्ती मनात नाही, देहाबद्दलचं आत्मभाव मनात नाहीये, तर समर्पण भाव आहे. मग तो देह आणि मन देखील भगवंताला समर्पित केल्यामुळं काय शिल्लक राहिलं? त्या म्हणाले आपलं काही शिल्लक राहिलं नाही. देव जे म्हणेल ते प्रमाण, कृष्ण जे म्हणेल ते प्रमाण. म्हणून ते म्हणतात भगवान आहता वीक्ष. भगवंतांनी काय पाहिलं? शुद्ध भाव प्रसादिता. त्यांचा विशुद्ध भाव पाहिला, शुद्ध भावना पाहिली. या ठिकाणी त्यांच्या मनात पाप भावना नव्हती, त्यांच्या मनात विकार भावना नव्हती, विकृत भावना नव्हती. हे या शब्दामधून आपल्याला स्पष्ट होते. कारण हे वर्णन करतायत शुकाचार्य, आणि शुकाचार्य हे मुक्त स्थितीला पोहोचलेले आहेत. आणि या दृष्टिकोनातून आपण सुद्धा जेव्हा कृष्णाच्या कथा ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्याला त्या भावनेपर्यंत जाता आलं पाहिजे. आपण देहभावना घेऊन, आपण विकार भावना घेऊन जर कृष्णाचं चरित्र पाहिलं, जसं आपण तांबडा चष्मा लावला तर तांबडं दिसतं, हिरवा चष्मा लावला तर हिरवं दिसतं. का हो? तुम्ही जसा चष्मा लावावा तसं. तुम्ही देहात्मवादाचा चष्मा लावला, तुम्ही जर विकारवादाचा चष्मा लावला, तुम्ही जर या ठिकाणी केवळ रोग आणि भोग याचा चष्मा लावला तर तुम्हाला रोग आणि भोगच यामध्ये दिसेल. त्यामध्ये तुम्हाला योग दिसणार नाही. त्यामध्ये भगवंताची प्राप्ती होण्याची जी क्षमता आहे भक्ताची, तो भक्तभाव दिसणार नाही. इथे या सगळ्या मुलींचा जो भक्तभाव आहे, जो भगवंताशी एकनिष्ठ झालेला भाव आहे, तो याची व्यक्त केला. आणि बद्धांजलीम, सगळ्या मुलींनी हात जोडले, नमस्कार केला आणि श्रीकृष्णाने त्यांचे वस्त्र त्यांना प्रदान करून टाकले. याप्रमाणे आणि सांगितलं की तुमची इच्छा मी लवकरच पूर्ण करील. आश्वासनही दिलं. तुमच्या मनामध्ये मी काय ते ओळखलं. कृष्ण हा सर्वत्र आहे. पाण्यामध्ये कृष्ण नव्हता काय आणि हवेमध्ये कृष्ण नव्हता काय? कृष्ण सगळीकडेच होता. तेव्हा कृष्णाने सांगितलं, हे मुलींनो, तुम्ही ज्याच्यासाठी हे व्रत करता आहात ते माझ्या लक्षात आलं. तेव्हा तुमच्या मनामधल्या सगळ्या इच्छा मी लवकरच पूर्ण करील. अशा पद्धतीने कुमारिकांना आशीर्वाद दिल्या. इत्यादिष्टा भगवता लब्ध कामा कुमारिका. आणि सगळ्या कुमारी लाजत मुरकत, हसत हसत आणि लाजत लाजत आपल्या घरी निघून गेल्या. याप्रमाणे एके दिवशी भगवान गोपालकृष्ण हे वनामध्ये आले. गाई वासरं चालण्याच्या गडबडीमध्ये काय होतं, कधी कधी वासरं पुढे पळायला लागतात, गायी पळायला लागतात आणि त्यांच्या घाईमध्ये काही गोष्टी विसरतात. त्यांच्या दशम्याच घरी विसरल्या. सगळ्या मुलांच्या दशम्या घरी विसरल्या. अरे घरी दशम्या विसरल्या, दुपारी 12 वाजले, भूक लागली. अरे भूका तर लागल्या, कुठे दशम्या? सगळ्यांच्या घरी विसरल्या. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते इति विज्ञापितो गोपैर भगवान देवकी सुता. सगळे गोपाळ म्हणू लागले, कृष्णा अहो दशम्या विसरल्यात, काय करायचं? कृष्ण म्हणतात, एक काम करा, आता इथून जवळच अंगिरस हे नावाचा एक यज्ञ चाललेला आहे आणि हा यज्ञ सौत्रामणी नावाचा, सत्रमांगिरसन नाम ह्यासे ते स्वर्ग काम्य. या सगळे ब्राह्मण मंडळी स्वर्गासाठी, स्वर्ग प्राप्तीसाठी हा यज्ञ करतायत. हा अंगिरस नावाचा यज्ञ हा जवळच चाललेला आहे. त्यामुळं आता दुपारची 12ची वेळ आहे, आहुती संपल्या असतील आणि आता पूर्णाहुती सुरू झाली असेल. जा, अन्न तयार असेल तर तुम्ही मागा. त्यांना सांगा की कृष्ण बलराम उपाशी आहेत, त्यांच्या दशम्या विसरल्यात, अन्न आम्हाला द्या. मुलं गेले. कृतांजली पुटा विप्राण. तिथे चालला होता होम हवन चाललेलं होतं. डबेच्या डबे तूप ओतणं चाललेलं होतं. ओम इंद्राय स्वाहा इंद्राय इदन्न मम. ओम अग्नये स्वाहा अग्नय इदन्न मम. ओम प्रजापतये स्वाहा प्रजापतय इदन्न मम. याप्रमाणे आधी आहुती चाललेल्या, तूप ओतणं चाललेलं आहे, भाताच्या आहुती चाललेल्या आहेत. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या आहुती त्या सुरू होत असताना स्वाहाकार
मग स्वधाकार, मग वषटकार, याप्रमाणे सुरू झाला. आणि मुलं उभे राहिले कोपऱ्यामध्ये. एका ब्राह्मणांचं लक्षही नव्हतं. त्यात ब्राह्मणांचं लक्ष आपल्याकडे कसं यावं म्हणले. मग एक मुलगा पुढे आला, हात जोडून नमस्कार केला, साष्टांग नमस्कार घातला. त्याला पाहिल्याबरोबर ब्राह्मण म्हणले, ए कुणीकडे आलास तू, काय काम आहे तुझं? आणि सवळ्या ववळ्याचे इथं यज्ञ याग चाललाय, कळत नाही का? चला बाजूला व्हा. त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही गोपालकृष्ण आणि बलराम दादा या वनामध्ये आलेले आहेत आणि आमच्या दशम्या विसरल्यात, तेव्हा आम्हाला अन्न मागण्यासाठी आम्ही आलो. काय म्हणले? काय गवळ्याचे पोर आहेत म्हणले? तुम्हाला काय कळतं का? अहो यज्ञ याग चाललाय, इंद्रायची आहुती चालली आहे, त्या वरुणाची आहुती चालली आहे, त्याप्रमाणे देवतांच्या आहुती चालल्यात आणि त्यांच्या आधी तुम्हाला द्यायचं काय म्हणे? का तिकडं निघून जा, आमचे ब्राह्मणाचे जेवणे झाल्यावर या. हाकलून लावलं. हे भूमिदेवा शृणत. आल्यानंतर सगळे बारीक तोंड घेऊन परत आले. म्हणले काय झालं? कृष्ण म्हणले, अहो त्याचे काही दीक्षाया पशुसंस्थाया सौत्रा म्हणण्याश सत्तमा. तिथं अहो सगळे दीक्षित मंडळी होती म्हणले, ब्राह्मण मंडळी. ते म्हणले आमचा हा यज्ञ चाललाय आणि आम्ही जर या ठिकाणी अन्न दिलं तर हे उष्ट होईल आणि उष्ट अन्न आम्ही या ठिकाणी स्वाहाकारामध्ये टाकायचं का? आमचं अन्न दूषित होऊन जाईल, तुम्हाला आम्ही देणार नाहीत. आणि त्याने आम्हाला रागावून परत पाठवलं. म्हणले तुम्ही अन्न दूषित करता, उष्ट करता, असं म्हणले. आम्ही परत आलो. कृष्ण म्हणले, अरे अरे तुम्ही चूक केली म्हणले. तुम्ही कुठून गेलात? ते म्हणले आम्ही समोरच्या बाजूने गेलो. मागून जा म्हणले. कुठून मागून जा? मागचा एक रस्ता आहे, तिथून जा, तिथं स्वयंपाक चाललेला आहे. अहो कृष्ण सर्वज्ञ होते. ते म्हणले मागच्या बाजूला स्वयंपाक चाललाय. म्हणले पुन्हा असंच आम्हाला परत यावं लागेल. नाही नाही म्हणले, तिथं सगळ्या बायका बसल्या आहेत, बायका स्वयंपाक करतायत, नैवेद्य वाढायची तयारी असेल त्याबरोबर तुम्हाला देतील, जा. याप्रमाणे ह्या सगळे मुलं आले, मागच्या बाजूने आले. बायका स्वयंपाक करत होत्या, नैवेद्य वाढण्याचंच काम चाललेलं होतं. मीठ, चटणी, लिंबू, कोशिंबीर सगळं वाढायला सुरुवात झालेली होती. देशा काल पृथक द्रव्यम, इकडं मंत्र यंत्र यांचं ऐकू येत होते. बायका म्हणल्या चला हातपा लवकर नैवेद्याची तयारी करा. तेवढ्यात मुलं आली. म्हणले बाईसाहेब, सगळ्या बायकांना हात जोडले. म्हणजे काय हो तुम्ही कुणीकडे आलात? आता बायकांची भाषा आणि ब्राह्मणांची भाषा ही वेगळी. बायका म्हणल्या, अरे मुलांनो कुणीकडे आलात तुम्ही? प्रेमाने बोलल्या. अरे प्रेमाने बोलल्या बाबा, निदान शब्दात तरी गोडवाय. म्हणले आम्ही अहो असं आज झालं, आमचे दशम्या विसरल्या आणि कृष्ण बलराम भुकेले, त्यांना अन्न तुम्ही द्या. अन्न मागण्यासाठी आम्ही आलोत आणि कृष्णाने सांगितलंय की तुम्ही इकडून जा. असं म्हणल्या बरोबर सगळ्या बायका म्हणल्या कृष्ण उपाशी आहेत आणि स्वतः कृष्ण आपल्याला अन्न मागतायत. दुसरी जी ठकूबाई होती ती बकूबाईला बोलली, बकूबाई त्या सीताबाईला बोलली, सीताबाई जानकीबाईला बोलली, अहो काय कृष्ण उपाशीत, कृष्ण उपाशीत. असं म्हणल्याबरोबर नैवेद्य सगळे वाढलेले. म्हणले चला नैवेद्य घेऊन बघू. म्हणले पुन्हा आल्यानंतर नैवेद्य दाखवू, अजून भरपूर वेळ आहे. सगळे नैवेद्याच्या ताटल्या उचलल्या, सगळं गच्च भरून नैवेद्य वाढले होते. भातासह सगळं वाढलेलं होतं. पंचपक्वान्न वाढलेले होते, षड्रस वाढलेले होते, चटणी, कोशिंबीर, लिंबू, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पंचपक्वान्न, षड्रस अन्न, हे चोष्य, लेह्य, सगळ्या प्रकारचे म्हणजे खाद्य, पेय, चोष्य आणि लेह्य 4 प्रकारचं अन्न असतं. खाद्य म्हणजे भात वगैरे, पोळी, हे ते खाद्य. पेय म्हणजे पिण्याच्या गोष्टी, ताक वगैरे किंवा रस, पेय. चोष्य म्हणजे चोखायच्या गोष्टी, म्हणजे जे चोखून टाकतात ते. आणि लेह्य म्हणजे चाटण्याच्या गोष्टी, लोणचे, चटण्या, कोशिंबिरी, ठेचे, हे सगळे चाटण्याच्या गोष्टी. याप्रमाणे त्या 4ही प्रकारचं अन्न सिद्ध केलेलं होतं. हे सगळं त्याच्यावर तूप घातलं भरपूर आणि सगळ्या म्हणल्या त्यानिमित्ताने कृष्णाचं दर्शन होईल, चला. याप्रमाणे तत्कथा क्षिप्त मनसो. कशामुळं? कृष्ण पाहिले होते का यांनी? नाही. आतापर्यंत या बायकांनी सुद्धा कृष्ण पाहिले नव्हते. मग तत्कथा क्षिप्त मनसो, त्याच्या कथा फक्त ऐकून होत्या. कृष्णाने असं केलं, कृष्णाने आगासूर मारला, कृष्णाने बकासूर मारला, कृष्णाने यमुनेमध्ये या नागाला हाकलून लावलं, हे सगळे कृष्णाच्या कथा यांच्या कानावर येत होत्या. आणि कोण कृष्ण आहे, कसा कृष्ण आहे, हे काही आतापर्यंत पाहिलं नव्हतं, कारण कंसाची भीती होती.
त्यामुळं सगळ्या स्त्रियांनी चतुर्विधम बहुन गुण मन्न मादाय भाजनही सगळे भांडे घेतले कच्च भरून आणि नुसत्या काही नैवेद्य नव्हे, त्याच्यासोबत वरण, त्याचप्रमाणे भाजी, चटणी, सगळ्यांचे भांडे सोबत घेतले. कारण एका मुलाला थोडं जेवायचं होतं, सगळे गोपाळ जेवणार होते, म्हणून सगळे भांडे कुंडे सोबत घेऊन या सगळ्या बायका निघाल्या. आणि भरा 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 बायका, एक निघाली की दुसरी, दुसरी निघाली की तिसरी, तिच्या मागं चौथी, याप्रमाणे रीग लागली. आणि इकडं ब्राह्मणाचा पत्ताच नाही. याप्रमाणे यमुनेच्या काठावर आले, किनाऱ्यावर आले आणि आल्याबरोबर काय आनंद झाला कृष्णाला पाहून. सगळ्या बायकांनी कृष्णाला नमस्कार केला. कृष्णाला पाहिल्याबरोबर सर्वांनी आनंद व्यक्त केला. अंतःप्रवेश सुरम परिरभ्यतापम. आणि तेवढ्यात कृष्णाने सगळ्यांचं स्वागत केलं. स्वागतम वो महाभागा आसताम करवाम किम, या या या. आणि कृष्णाने सगळ्या स्त्रियांचं स्वागत केलं. स्त्रिया म्हणजे अन्नपूर्णा आहे. ह्या अन्नपूर्णा आमच्या समोर आल्या आणि स्वागतम वो महाभागा. कृष्ण म्हणतात तुमचं स्वागत असो, आम्ही काय करावं सांगा. त्या म्हणाल्या काही नाही देवा, अहो तुम्ही उपाशी म्हटल्यानंतर आम्ही आलो. नन्वदामय कुर्वन्ति कुशला आस्वाद दर्शना. अहो तुमचं दर्शन हे आमच्यासाठी किती श्रेष्ठ आहे. पत्नी म्हणतात सगळ्या यज्ञपत्नी, तेव्हा तुम्ही आम्हाला दिसणं हेच खऱ्या अर्थानं आमचं सार्थक आहे. आणि सत्यम कुरुष्व निगमम तव पाद मूलम, तुमच्या पायाची सतत आम्हाला सेवा घडावी, याच्यासाठी आज हे सगळं अन्न तुमच्या समोर ठेवलेलं आहे. याप्रमाणे त्या अन्नाचा सुगंध येत होता. भगवंताला एक एक जणी अन्न एक एक घास भरवित होत्या. आता यज्ञपत्नीचं महत्व असं की यज्ञपत्नींनी एक एक घास कृष्णाला भरवला, बलराम दादाला भरवला. सगळे गोपाळ बसले आणि सगळे जीव लागले. इकडं एक बाई मात्र तिथून निघायली. आता तिला जरा उशीरच झाला, जरा हळूहळू गडबड जमत नसेल तिला, तिची गती जरा मंद असेल, अशी ती मंदा नावाची बाई हळूहळू निघाली. तेवढ्यात तिचा नवरा खाली आला. तो आल्याबरोबर त्याला काय वाटलं काय की काय चाललंय म्हणले, आणि तू कुठे निघाली म्हणले. ते म्हणे अहो सगळ्या गेल्या माझ्या मैत्रिणी. म्हणले कुठे गेल्या. कृष्णाकडे गेल्या. कृष्णाकडे कशाला गेल्या म्हणे. त्या जाऊ द्या म्हणे, त्या गेल्या तर गेल्या, तू जायचं नाही. त्यांनी आडत तुटी टाकली म्हणून तू टाकायची नाही. मी तुझा नवरा आहे, माझी आज्ञा ऐकायची. ते म्हणे बाकीचे नवरे आहेत ना. हो आहे असतील म्हणले ते नवरे, ते जरा शांत असतील, मी तसा नाहीये म्हणले. मी तू जर एक पाऊल पुढे टाकलं तर तुला जाळून भस्मसात करेल, काय समजते तू. असं म्हणल्याबरोबर हिचा शेवटी अनुपाय झाला. काय करावं काही कळेना. आणि तो नवरावरती निघून आल्याबरोबर तिने डोळे झाकले आणि ताबडतोब धाड 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 देह भस्मसात करून टाकला. आणि तिथून लिंग देहाने ती इकडं आली. आल्याबरोबर सगळ्या म्हणल्या तू तर आमच्या मागं होती, समोर कशी काय आलीस. ती म्हणे आता काय सांगू, मी माझा जो देह आहे, स्थूल देह आहे, तो तिथेच टाकला आणि लिंग देहाने इथं आली. आता ही त्यावेळेसची घटना आहे. पण आपल्या संत नामदेवांच्या काळामध्ये सुद्धा अशी एक घटना घडली. संत नामदेवांची एक पुतणी नागी नावाची होती. रामजी हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. आणि ही नामदेवांची पुतणी, तिचे नुकतेच काही अभंग या सासवडला सापडलेत. सध्या तिचं एक अभंगाची वही सापडली सासवडला. त्याच्यावरून हे लक्षात आलं की ही नामदेवांची जी पुतणी नागी नावाची, तिचं लग्न झालं आणि तिला असं सासर मिळालं की खाष्ट. देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, पांडुरंग नाही, रुक्मिणी नाही, एकादशा करायचं नाही, काही नाही म्हणले. पांडुरंगाला जायचं नाही, विठ्ठलाला जायचं नाही, पंढरपूरला जायचं नाही. आणि त्यांनी तिला अडवलं. एके दिवशी अशीच एकादशी होती आणि तिला वाटलं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आणि ती नवऱ्याला म्हटली की मला पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊ द्या. ती म्हणली अजिबात जायचं नाही. सासू म्हणली जायचं नाही, सासरा म्हणला जायचं नाही, आणि नवराय म्हणला जायचं नाही. मग करायचं काय. शेवटी तिला एका कोठडीमध्ये कोंडलं म्हणे. आणि कोठडीत कोंडल्यानंतर आता यांना वाटलं ही कुठली जाती. त्या कोठडीमध्येच तिने आत्मा ब्रह्मांडाला लावला. तिथंच ती गतप्राण झाली आणि तिथून ती पंढरपूरला आली लिंगदेहाने. आल्याबरोबर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात ती दिसली. गाभाऱ्यात दिसली बरोबर रामजी तिचे वडील. ते म्हणल्या तू कशी काय आली म्हणल्या, तुझ्या नवरा कुठे आहे, सासू कुठे आहे, सासरा कुठे आहे. ती काही बोले ना. शेवटी नामदेव महाराजांनी ओळखलं. नामदेव महाराज म्हणतात अरे
रामजी, आता ही तुझी मुलगी तुझ्या देहात राहिलेली नाहीये, ही लिंगदेहाने इथं आली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की याप्रमाणे एखादा तीव्रतर अशा प्रकारची भावना असेल तर ती भावना आपल्याला अप्रकट स्वरूपामध्ये जरी आपल्या मनात असली तरी प्रगट रूपामध्ये आपण कुठेतरी व्यक्त होऊ शकतो आणि लिंगदेहाने आपण तिथे येतो. त्याप्रमाणे इथे देखील तिने तिचा स्थूल देह टाकला आणि लिंगदेहाने आली. आल्याबरोबर त्या त्रैका विधृता भर्ता भगवंतम यथा श्रुतम हृदोपगुह्य विजहो देहम कर्मानुबंधनम. तिने आपल्या कर्माचं बंधन सगळं सोडलं, देह सोडला आणि आली. इकडे भगवंताला या सगळ्या स्त्रियांनी मोठ्या प्रेमाने जीव घातलं. आणि नंतर भगवान गोविंद तथैव आणि गोपकान, भगवंतांनी सर्व स्त्रियांना आशीर्वाद दिला की खरोखर तुमची भक्ती ही माझ्या ठिकाणी निष्ठावंत अशा प्रकारची भक्ती राहील. तुम्ही खरोखर काहीही शिकला नाहीत, परंतु माझी भक्ती ही तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, तेव्हा तुम्हाला कायमस्वरूपी कलयुगामध्ये तर स्त्रियांच्याचकडे ही भक्ती दिली आहे. सगळे पूजा सुद्धा स्त्रियाच करतात आजकाल, पुरुष पूजा सुद्धा करत नाही. दृष्ट्वा स्त्रीणाम भगवती कृष्णे भक्तिमलौकिकीम, श्रीकृष्णाची अलौकिक भक्ती त्यांनी केली. आणि कृष्ण म्हणाले की तुम्हाला सुद्धा कायम माझी भक्ती प्राप्त होईल. याप्रमाणे ह्या सगळ्या आता आपले नवरे काय म्हणतील, पण याची भीती त्यांना वाटली नाही. त्यामुळे कृष्णाचं दर्शन झाल्यावर काय नवरे म्हणणार आहेत असं म्हणल्याबरोबर कृष्णाने त्यांच्याही मनात परिवर्तन करून टाकलं, हृदय परिवर्तन. कृष्ण सगळीकडे हृदयशेर दुरतिष्ठती, सगळ्या अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या भगवान आहे की नाही, आहे ना. मग या ब्राह्मणांच्याही मनामध्ये हृदयामध्ये भगवंतांनी परिवर्तन केलं. आणि जेव्हा सगळ्या बायका पाहायला आल्या तेव्हा त्यांना वाटलं आता आपले नवरे आपल्यावरती रागावतील, आग डोंब उसळेल. पण नवरे सगळे शांत झाले होते. म्हणले शांत कसे झाले, काही बोलले नाहीत, रागावले नाहीत, कुणी ओरडले नाहीत, खसकले नाहीत. आणि मग त्या नवऱ्यांना सगळ्या ब्राह्मणांना अंतःकरणामध्ये पश्चाताप झाला आणि ते म्हणू लागले खरोखर स्त्रियांनो तुम्ही पुण्यवान आहात, निदान तुम्ही तरी भगवंताची सेवा केली. आम्ही आमच्या मनामध्ये मंत्र तंत्र त्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी आमच्या मनामध्ये, केवळ कर्म आमच्या मनात आहे, भक्ती आमच्या मनात नाही. आम्ही कर्मवादी आहोत, भक्तिवादी तुम्ही आहात. तुम्हाला खरा देव कळाला आणि आम्ही नुसते कर्माचेच नुसते डोंगर करत बसलो, या ठिकाणी नुसते उपद्व्याप करत बसलो, शंखघंटानाद करत बसलो, स्वाहा स्वाहा करत बसलो, तुपाच्या आहुत्या अग्नीमध्ये देत बसलो. पण जो प्रत्यक्ष जो भगवान आहे तो खरा प्रत्यक्ष आलेला असताना आम्ही उलट्या पद्धतीने त्यांना देऊ लागलो. म्हणजे कसं, आधी अग्नीत टाकायचं आणि मग अग्नीने देवापर्यंत पोहोचवायचं. त्यापेक्षा देव समोरच आहे ना, द्या ना त्याला. अशा पद्धतीने आम्ही उलट देवाला देऊ लागलो, परंतु हस्ते परहस्ते देऊ लागलो आणि तुम्ही स्वहस्ते दिलं. आम्ही हस्ते परहस्ते देऊ लागलो आणि तुम्ही स्वहस्ते भगवंताच्या मुखामध्ये घास घातला. खरोखर तुम्ही धन्य आहात. दिग्जन्म नवविद्याम, आणि स्वतःचा धिक्कार करू लागले ब्राह्मण. दिग्जन्म न स्त्रीवृत विद्याम, खरोखर तुम्हाला विद्या नाही, तुम्ही वेद शिकला नाही, तुम्ही उपनिषद वाचलं नाही, तुम्ही ब्रह्मज्ञान केलं नाही, तुम्ही गुरुघरी गेला नाही, तुमची मौन झाली नाही, पण तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं. दिग्जन्म न स्त्रीवृत विद्याम. आम्ही मात्र ऋग्वेद यजुर्वेद त्याचप्रमाणे अथर्ववेद सामवेद सगळं अभ्यासलं, पण नुसत्या शब्द घोकमपट्टीतच गेलं. आमचं केवळ घोकमपट्टी एवढीच आम्ही केली, पण त्यातलं सार आम्हाला कळलं नाही. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, येरानी वहावा भार माथा. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याचा अर्थ आहे की तुम्ही नुसते वेदांचा शब्दाने अर्थ घेतला किंवा शब्द पाठ करत राहिलात, परंतु नुसते अर्थेबिन पाठांतर कासया करावे, बावगुये मरावे, किंवा केवळ नुसतं अर्थाच्या शिवाय पाठांतर करून उपयोग नाही. घोकुनी मरावे वाऊगेची, नुसतं घोकून मेलो आम्ही, आम्हाला काही कळलं नाही. दिग जन्म व्रतम दिग, आमचं व्रताचा धिक्कार असो, आमचा जन्माचा धिक्कार असो, बहुज्ञताम आमच्या ज्ञानाचा धिक्कार असो, दिक्कुलम धिक्रिया दाक्षम विमुखाये पदोक्षजे. कारण आम्ही अधोक्षज भगवान यांच्यापासून विन्मुख झालो. भगवंताला आम्हाला
भगवंत कळला नाही आणि तुम्ही मात्र भगवंताच्या सन्मुख झाला, तुम्हाला देव कळाला. धिक कुलम धिक क्रियादाक्षम विमुखाये धदोक्षजे नूनं भगवतो माया योगी नामपि मोहिनी. पण काय असो, ही देवाची मायाच असली पाहिजे. कदाचित आम्हाला कळलं नाही, आम्ही केवळ मंत्रतंत्रामध्ये राहिलो, दीक्षितेमध्ये राहिलो आणि केवळ व्रतामध्ये राहिलो आणि तुम्ही मात्र खरं ज्ञान मिळवलं. खरी भक्ती तुमच्यामध्ये, तुमचा व्रतसंस्कार झाला नाही, व्रतबंध झाला नाही, किंवा तुम्ही गुरुकडे थांबला नाहीत, तुम्ही तप केलं नाही, तुम्ही मीमांसा शिकली नाही, पण तुम्ही खरे भक्त आहेत, तुम्ही खऱ्या भक्त आहेत. अथापि उत्तम श्लोके कृष्णे योगेश्वरेश्वरे. कृष्णाचा तुम्हाला तात्पर्यार्थ कळाला, कृष्ण तुम्हाला कळाला, भक्ती तुम्हाला कळाली. भक्तीर दृढाच चास्माकम संस्काराधिमतामती. सगळ्या संस्कारापेक्षा, ज्ञानापेक्षा भक्तीचं श्रेष्ठ स्थान मोठं आहे. भक्ती महत्वाची आहे आणि म्हणून आम्हाला स्वार्थाच्या पुढे हे काही दिसलं नाही. आम्ही गोप आले परंतु आम्ही दुर्लक्ष केलं, जाऊ द्या. पण तुम्ही तरी निदान खरोखर आमच्या पत्नी म्हणून आमचं या ठिकाणी जन्म सार्थक केला. असो, आत्मदोषापवर्गेण त्याप्रमाणे स्वतःला दोष देत राहिले. परंतु ब्राह्मण लोक दर्शनाला का गेले नाहीत ते म्हणतात, अहो कंसाची भीती. कदाचित कंसाचे सगळीकडं गुप्तहेर असतील आणि कृष्णाच्या दर्शनाला गेलं तर ते आपल्याला पकडतील म्हणून सगळे घाबरले. पण इथूनच देवा तुम्हाला नमस्कार असो म्हणून सगळ्या ब्राह्मणांनी साष्टांग नमस्कार केला. नमस्तुभ्यं भगवते कृष्णाया कुंठमेधसे. तुम्हाला नमस्कार असो. आपण जी माया टाकली सगळीकडं, त्या मायेने आम्ही मोहित झालो. सवयनाद्य पुरुषस्व माया विमोहिताम आणि अविज्ञातानुभावानाम क्षंतुमर्हत्यतिक्रमम. आमचा जो अतिक्रम झाला, आम्ही जो मर्यादेचा अतिक्रम केला, आम्ही जे तुम्हाला अन्न द्यायला नकार दिला, हा खरं म्हणजे आमचा मर्यादातिक्रम आहे, आमचा फार मोठा गुन्हा आहे. तुम्ही आम्हाला क्षमा करा म्हणून हात जोडले. पण कंसाच्या भीतीने ते जाऊ शकले नाहीत. असो, त्याप्रमाणे इकडे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते एकदा भगवान गोपालकृष्ण यांच्या घरी अर्थात नंदाच्या घरी एक बैठक बसली होती. सगळ्या गोकुळातले मोठमोठे वृद्ध लोक या ठिकाणी आलेले होते. त्यामध्ये उपनंद नावाचा एक मोठा वृद्ध होता, तोही जमा झालेला होता. आणि त्या ठिकाणी एक आपण याग करू, एक यज्ञ करू अशा प्रकारचा प्रस्ताव नंदाने मांडला. काय करावं, आपण एक इंद्राचा यज्ञ करू, इंद्राचा याग करू म्हणून सर्वांचा ठराव झाला. नंदाने आपली भूमिका मांडली. असं नंदाने सांगितलं, पर्जन्यो भगवान इंद्रो. बरेच दिवस झाले पाऊस पडला नाही आणि पाऊस नाही पडला तर आपला जो डोंगर आहे तो सुकून जाईल, त्याच्यावरचा गवत येणार नाही, धान्य येणार नाही, पीक येणार नाही, त्याचप्रमाणे आपल्याला शेतीला पाणी मिळणार नाही. मग इंद्राचा आपण यज्ञ करू, इंद्र पाऊस पाडील म्हणून प्रस्ताव मांडला नंदाने. नंदाने प्रस्ताव मांडल्याबरोबर गोपालकृष्णाचं वय 7 वर्षाचं होतं. यावेळेला केवळ 7 वर्षाचं वय. आणि भगवंत गोपालकृष्ण उभे राहिले. ते म्हणले, आपण जो प्रस्ताव मांडला त्याच्या संदर्भात मला थोडंसं बोलायचंय, मी बोलतो. असं म्हणल्याबरोबर सगळे म्हणले, लहान चिमुकलं पोरग 7 वर्षाचं काय बोलेलो, मला बोलायचं. असं म्हणून तो उभा राहिला आणि कृष्णाने आपली भूमिका मांडली. कृष्णाने अत्यंत बिनतोड भूमिका अशी मांडली की, हे पा, तुम्ही इंद्राचा यज्ञ का करू लागलात? ते म्हणले, पाऊस पडावा म्हणून. पाऊस पाडणं हे काही इंद्राच्या हातात आहे का? म्हणले, नाही, इंद्राच्या हातात नाही. अहो, उन्हाळ्यामध्ये कृष्णाने शास्त्रीय भूमिका मांडली. उन्हाळ्यामध्ये समुद्राचं पाणी तापतं, नदीचं पाणी तापतं. ते तापलेलं पाणी, त्याची वाफ होते, ते आकाशात जातं, त्याचे मेघ होतात आणि मेघाने पाऊस पडतो. इंद्राच्या काय हातात आहे? ही साधी एक भौगोलिक क्रिया आहे. म्हणले, इंद्राच्या हातात काही नाही. हे त्यावेळेला कृष्णाने सांगितलंय आणि ही शास्त्रीय भूमिका मांडली. हे मांडत असताना कृष्ण म्हणतात, कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते, सुखम दुःखम भयं क्षेमं कर्मणैव अभिपद्यते. हे सगळं आपल्या कर्माच्या हातात आहे. आपण जसं कर्म करू तसं आपल्याला फळ मिळतं. फळ देणारा देव नाही. ते म्हणतात फळ आपल्या हातात आहे. आपण
चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केलं वाईट फळ मिळेल. देव कोण देणार आहे हो तुम्हाला चांगलं वाईट फळ? देवाच्या हातात काय फळं बसलीत काय घेऊन देव? नाही. मग आपलं कर्मच शेवटी फलद्रूप होतं, आपल्या कर्मालाच फळ येतं. आपल्या झाडाला जसं फळ यावं त्याप्रमाणे जंतू, माणसं, जीव जंतू हे कर्मात निर्माण होतात, कर्मात वाढतात आणि कर्मात मरतात. कर्मामुळे जन्माला येतात, त्यांचं कर्म असतं पूर्वकर्म म्हणून जन्माला येतात. या जन्मात जगतात, त्यांचं कर्म असतं म्हणून, आणि मरतात, मेल्यानंतर पुन्हा जन्माला येतात. याप्रमाणे कर्मणा जायते जंतू कर्मणैव विलीयते. माणसाचा जन्म कर्मात होतो, माणसाची वाढ कर्मात होते आणि माणसाचा मृत्यू कर्मातच होतो. सगळं कर्मातच चाललेलं आहे. आणि सुख दुःख भय क्षेम आनंद दुःख हे सगळं कर्मावर अवलंबून आहे. आता प्रश्न असा आहे, देव आहे का? अस्ति देव ईश्वर कश्चित. कृष्णाने इथे आता स्वतः कृष्ण पूर्ण परब्रह्म आहेत आणि म्हणून कृष्ण म्हणतात देव जर असेलच कदाचित तर तो काय करील? फलरूप्यन्य कर्मणाम. तो फळ आपल्याला आपलं कर्मच देत असतो. फक्त फळ कधी द्यायचं याचा विचार देव करतो. हे फळ आता द्यायचं का नंतर द्यायचं एवढं देवाच्या हातात आहे, बाकी देवाच्या हातात काही नाही. करता रंभटित झोपी न करतो प्रभुरी साहा. स्वभाव तंत्रोही म्हणून माणसं हे स्वभावाप्रमाणे वागतात. जसं गीतेमध्ये तत्वज्ञान सांगितलंय, गीतेतलं तत्वज्ञान आणि भागवतातलं कृष्णाने सांगितलेलं सातव्या वर्षी सांगितलेलं तत्वज्ञान सारखं आहे. म्हणजे गीतेमध्ये श्रीमद भगवत गीता या कधी सांगितली? जेव्हा महायुद्ध सुरू झालं त्यावेळेला. महाभारती युद्धाच्या वेळेला गीता सांगितली, ज्या वेळेला कृष्णाचं वय नाही म्हणलं तरी 101 वर्षाचं होतं. आणि या वेळेला जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान 7व्या वर्षी सांगितलं. म्हणजे आपलं कसं होतं, लहानपणी ज्ञान कमी असतं, मोठेपणी वाढतं. कृष्णाचं तसं नाहीये. कृष्णाचं ज्ञान लहानपणी तेवढंच आहे आणि वार्धक्यातही तेवढंच आहे. जसं त्यांनी वर्णन केलं एका ठिकाणी की जसं सूर्य हा उगवताना कमी तेजाचा आणि दुपारी जास्त तेजाचा असतो असं नाही, आपल्याला वाटतं तसं. सूर्य रसतेचे यथा रवे हे असं वर्णन एका ठिकाणी केलेलं आहे. सूर्य उगवताना तितक्याच तेजाचा आहे, मावळताना तितक्याच तेजाचा आहे आणि दुपारी तेवढ्याच तेजाचा आहे. फक्त आपल्याला लांब आपण असल्यामुळं आपल्याला तसं वाटतं. तसं देव सर्वत्र समान आहे, सर्व काळी देवाचं ज्ञान सारखं आहे. स्वभाव तंत्रो हि जन स्वभाव अनुवर्तते. आणि स्वभावाप्रमाणे लोक, या ठिकाणी जे तत्वज्ञान कृष्णाने सांगितलं ते असं आहे की शत्रू मित्र उदासीन कर्मैव गुरुरीश्वर. तुम्ही कर्म करत राहा, कर्म हाच गुरु आहे, कर्म हेच ईश्वर आहे. माऊलींनी म्हटलंय ना, कर्मे ईशू भजावा. कर्मामध्ये आपला ईश, आपलं जे जे कर्म आहे, आपण विनाकारण आता आपलं कर्म काय हे विचार घ्या. समजा एखादा शिक्षक आहे, आजच्या भाषेत बोलायचं, त्याला 7 वाजता शाळा असते, तो 7 वाजता, मग तो जर पूजापाठ करत बसला, नाही नाही जाऊ द्या शाळेला, आपण 10 वाजता जाऊ, ते म्हणतात नाही, कर्मैव गुरुरीश्वर. तुमचं कर्म काय? 7 वाजता शाळेत जाणं हे तुझं कर्म आहे, कर्तव्य आहे, तू तिथं आधी जा. देवाची पूजा नुसता हात जोडला तरी झाली का? कर्म महत्वाचं आहे. तुम्ही ज्या ज्या कर्मामध्ये आहात, मग ते तुमच्या प्राप्त जे कर्म तुमच्या नशिबाला आलेलं आहे ते कर्म करणं आधी, तीच देवपूजा आहे. त्याला म्हणतात वर्क इज वर्कशिप. जे वर्क आहे तेच वर्शिप आहे, जे आपण कर्म करू तीच पूजा आहे. म्हणून कर्मैव गुरुरीश्वर. ते म्हणतात की आपली स्वकर्म कुसुमांची स्वकर्म, आपलं स्वकर्म हीच पूजा आपण केली पाहिजे. म्हणून ते म्हणतात की कर्म हाच ईश्वर आहे, कर्मे ईशू भजावा. याप्रमाणे कर्मैव गुरुरीश्वर. म्हणून शत्रू मित्र उदासीना 3 प्रवृत्ती असतात माणसाच्या, शत्रुत्व, मित्रत्व आणि उदासीनत्व. शत्रुत्व, आपण एखादं चांगलं काम केलं तर शत्रूला वाईट वाटतं, मित्र त्याची स्तुती करतो. पण उदासीन जो असतो तो म्हणतो मला त्याचं प्रेमही नाही आणि त्याचा रागही नाही, कारण माझा संबंधच नाही. म्हणून हे 3 प्रकारच्या प्रवृत्ती आहेत आणि या 3ही प्रकारच्या प्रवृत्ती माणसाच्या असतात. या 3 प्रकारच्या प्रवृत्ती आपल्या कर्माने निर्माण होतात. आपल्या कर्मानेच होतं ना. आपल्या कर्माने म्हणजे उदाहरणार्थ
आपण रस्त्याने चाललो, रस्त्याने निघालोत आपण, तेव्हा एखाद्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली. दुर्घटना घडलेली पाहिली आपण, आपला काही संबंध नसतो, आपण निघून जातो. पण आपला मित्र आहे म्हटल्यानंतर आपण तिथं सोडवायला जातो, आणि आपला शत्रू दिसला तर आपण म्हणतो बरं झाले आणि मार खाल्ला. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या स्वभावानुसार, आपल्या कर्मानुसार 3 प्रकारच्या प्रवृत्ती उदयाला येत असतात. त्याप्रमाणे ते म्हणतात शत्रू मित्र उदासीन कर्मैव गुरुरीश्वर तस्मात संपूजयेत कर्म. त्यामुळं स्वकर्म कुसुमांनी आपण भगवंताची पूजा केली पाहिजे. स्वकर्म कुसुम, आपलं कर्म हेच कुसुम आहे, आपलं कर्म हेच फूल आहे. ज्याप्रमाणे अंजसा येन वर्तेत तदेवासे ही दैवतम. ज्याप्रमाणे मग काय करा, ते म्हणे काय करा त्यासाठी. मग अहो इंद्र काही करू शकणार नाही, इंद्राचा या ठिकाणी संबंध नाही. आपण आपला आपला कर्म करावं. ते म्हणतात या ठिकाणी 4 वर्णाचे कर्म सांगितले. ब्राह्मणांनी वेद अध्ययन करावं, क्षत्रियांनी देशाचं रक्षण करावं, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी सेवा करावी. हा धर्म आहे. वर्तते ब्रह्मणा विप्रो राजन निरक्षया भुवा वैश्यवार्तयाजी वे क्षुद्रस्तुत बीज सेवया. कृषी वाणिज्य गो रक्षा, जे आपल्याला गीतेमध्ये दिसतं 18व्या अध्यायात. कृषी वाणिज्य गो रक्षा. कृषी म्हणजे शेती, वाणिज्य म्हणजे व्यापार, गोरक्षा गायींचं परिपालन आणि तुर्यमुच्यते. त्याप्रमाणे आपण ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने वागावं. म्हणून रजसोत्पत्ते विश्वमन्योन्य विविधं जगत रजसा चोदिता मेघा. रजसा चोदिता मेघा. अहो जेव्हा रजो प्रवृत्ती वाढते म्हणजे थोडी उष्णता निर्माण होते. थोडा या ठिकाणी ज्याला आपण कधी कधी वापसा असा शब्द वापरतो. जसं आपण पेरल्यानंतर वापसा आला का, तर वापसा हा रज आहे. त्याप्रमाणे अशा प्रकारची थोडी उष्णता उष्मा निर्माण झाला की आकाशामध्ये ढग निर्माण होतात. रजसोत्पद्यते विश्वन्मन्योन्यं विविधं जगत रजसा चोदिता मेघा वर्षन्त्यंबूनि सर्वतः. आकाशामध्ये रजो प्रवृत्ती निर्माण झाली की ढग निर्माण होतात. थोडी उष्णता निर्माण झाली की ढग निर्माण होतात. ढग निर्माण झाले की त्यातून पाऊस पडतो आणि मग सर्वत्र आनंद होतो. प्रजास्तैरेव सिद्ध्यंती महेंद्र किंग